MPSC रिक्रुटमेंट स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी मोठी संधी. MPSC कडून नवी जाहिरात. महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे MPSC महाराष्ट्र नागरी सेवा राज्य परीक्षा गट अ आणि गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2026 ची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यानुसार राज्यभरातील 38 जिल्हा केंद्रावर 31 मे 2000 रोजी परीक्षा घेतली जाणार असून या परीक्षेसाठी उमेदवारांना 31 डिसेंबर ते 20 जानेवारीचा या कालावधीमध्ये अर्ज करता येणार आहे. MPSCने या बाबतीत माहितीची प्रसिद्ध पत्रिकाद्वारे दिली आहे. पदभरतीच्या माध्यमातून सामान्य प्रशासन विभाग, महसूल आणि वन विभाग एकूण 87 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. त्यात उपमुख्य कार्यकारी अधिकारी, गट विकास अधिकारी, उच्च श्रेणी गट अ पदाच्या 13 जागा, सहाय्यक संचालक महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा गट अ पदाच्या 32 जागा, सहाय्यक गट विकास अधिकारी गट ब पदाच्या 30 जागा, उद्योग अधिकारी तांत्रिक गट ब पदाच्या 4 जागा, पशुवैद्यकीय अधिकारी गट अ पदाच्या 8 जागांचा समावेश आहे. तर उपजिल्हाधिकारी गट अ या संवर्धनासाठी शासनाकडून मागणीपत्र प्राप्त झालेले नाही. उमेदवारांना 31 डिसेंबरपासून अर्ज करता येणार आहे. तर चलनद्वारे ऑफलाईन शुल्क 23 जानेवारीपर्यंत भरता येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. उमेदवारांची वयोमर्यादा, पदहीनता, पात्रता, आवश्यक कागदपत्रे, अन्य नियम आदी तपशील जाहिरातीमध्ये नमूद करण्यात आले आहे. भरती प्रक्रिया पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत अशा 3 टप्प्यात राबवली जाणार आहे. पूर्व परीक्षेचे गुण केवळ मुख्य परीक्षेसाठी पात्रता निश्चित करण्यासाठी वापरले जातील. अंतिम निकालात त्या गुणांचा समावेश नसेल. पूर्व परीक्षेतील निकालांच्या आधारे संबंधित सेवांच्या मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांसाठी स्वतंत्रपणे मुख्य परीक्षा घेतली जाईल. संबंधित सेवानिहाय मुख्य परीक्षेचा दिनांक स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येईल. पदसंख्या आणि आरक्षण संवर्गामध्ये शासनाच्या संबंधित विभागाच्या सूचनेनुसार बदल होण्याची शक्यता आहे. तसेच पूर्व परीक्षेचा निकाल अंतिम करेपर्यंत नव्याने प्राप्त होणाऱ्या मागणीपत्रामध्ये जाहिरातीमध्ये नमूद नसलेल्या सेवा, संवर्धन, सामाजिक समांतर आरक्षणाची पदे उपलब्ध होण्याची, विद्यमान सेवेतील सर्वांगीण पदे संख्या वाढ बदल होण्याची शक्यता विचारात घेऊन उमेदवारांनी पूर्व परीक्षेसाठी अर्ज सादर करणे आवश्यक राहील. पूर्व परीक्षेचा निकाल अंतिम करेपर्यंत कालावधीपर्यंत शासनाकडून सुधारित अतिरिक्त स्वतंत्र मागणीपत्राद्वारे प्राप्त होणारी सर्व सेवेतील पदे पूर्व परीक्षेच्या निकालासाठी विचारात घेण्यात येतील असे स्पष्ट करण्यात आले आहे.